गणपती बाप्पा जाता जाता मुंबई महापालिकेला सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचा फायदा करून गेलेत। कारण गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या काळामध्ये मुंबईत सुमारे 685 टन निर्माल्य गोळा झालंय। बीएमसी यापासून सेंद्रिय खत तयार करते। हे खत मुंबई महापालिकेच्या उद्यानांमध्ये वापरले जाणार आहे। 1 टन निर्माल्यापासून 100 किलो सेंद्रिय खत निर्माण होतं। बाजारात 1 किलो सेंद्रिय खताला 40 रुपये मोजावे लागतात। गणरायानं जाता जाता देखील मुंबईकरांना दिलेले आगळेवेगळे आशीर्वाद महापालिकेच्या उद्यानांमधून बहरणार आहेत। धारावी इथल्या खत निर्मिती प्रकल्पाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। गणपती बाप्पाला मुंबईकरांनी मोठ्या भक्तिभावानं निरोप तर दिला, परंतु या गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या काळामध्ये गणपती बाप्पाच्या पूजेसाठी फुले, पानं, त्याप्रमाणे दुर्वा जे आहेत त्या अर्पण करण्यात आल्या। मुंबईत जवळपास अशा प्रकारे 685 टन निर्माल्य जे आहे ते गोळा करण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या वतीनं विविध केंद्रावर अशा प्रकारे या फुलांचं वर्गीकरण केलं जातं। यातून जो दोरा आहे त्याचबरोबर इतर ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्या या ठिकाणी काढल्या जातात आणि त्यामार्फत ह्या वेगळ्या केल्यानंतर एक प्रत्येक विभागामध्ये अशा प्रकारे मशीन्स आहेत ज्या ठिकाणी या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्माण केलं जातं। या मशीनमध्ये अशा प्रकारे ही फुलं टाकली जातात। त्यानंतर हे मशीन सुरू केल्यानंतर त्याचा कुट्टा केला जातो आणि कुट्टा केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी जी सेंद्रिय खताच्या निर्मितीसाठीचा ह्याचा उपयोग केला जातो। आपल्यासोबत घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंता राजेश याटकर आहेत। याटकर साहेब, हा प्रोजेक्ट जो आहे तो कशा पद्धतीने कार्यान्वित होतो? हा जो निर्माल होतो, निर्माल आपण वेगळा करतो। इथे येऊन आम्ही निर्मालमधून जे थर्माकोल आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ते बाजूला करून फक्त फुलं आपण सेंद्रिय खताकरता या मशीनवर टाकतो। या मशीनमध्ये या फुलं टाकून त्याबरोबर आम्ही थोडंसं त्यात भुसा आणि कल्चर टाकतो। कल्चर टाकून हे आम्ही क्रश केलं जातं। आपण आपल्या गार्डन विभागालाच हे खत आपण देणार आहोत आणि उरलेलं खत आपण बाजारात इंट्रोड्यूस करणार आहोत। निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचं सुरुवात जी आहे ती मुंबई महापालिकेने केलेलं आहे। या प्रोजेक्टमधून पर्यावरणाची हानी जी आहे ती रोखली जाणारच आहे। त्याबरोबर डम्पिंग ग्राउंडवर होणारा ताण जो आहे तो देखील कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याचाच एक चांगल्या प्रकारे सेंद्रिय खताची या ठिकाणी निर्मिती केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।